आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला मिरजेत अटक। मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केलेली असून त्याच्याकडून 60,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व 1,000चे 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। हुसेन बादशाह सय्यद वय 27 राहणार कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागे मिरज असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस कर्मचारी अतुल माने व अनंत कुडाळकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात बोळातील रस्त्यावर एक जण पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळालेली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचून एक जण त्या ठिकाणी थांबलेला असताना त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आले आहेत। पोलीस चौकशीमध्ये संशयित हुसेन सय्यद याने सदर पिस्तूल व काडतुसे ही उमेश मदने राहणार बेडग तालुका मिरज याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले आहे। तसेच हुसेन सय्यद याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे देखील स्पष्ट झालेले आहे। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्ना गराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, बसवराज शिरगुपी, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, अतुल माने, आम सिद्ध खोत, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, रणजित जाधव, रोहन घस्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।